आमच्या इथली इंटरनॅशनल रोड बघा कसलं वांड आहेत मारवडी. जाता जाता संतू त्यांच्याकडनं जायचं म्हटलं, तेवढ्यात पुढचं चक जाम झालतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी आंघोळ पाणी त्यांनी सगळं आवरले. पावसाने दिलं उघडीप दिला तोवर कॉलेज जाणार आहे. आज ॲडमिशनचा दिवस आहे. ॲडमिशन फॉर्म तर भरून आले. आज पेमेंट त्यांनी करून ॲडमिशन कन्फर्म करून यायचं आहे. बाकी मग फैजान मिर्जेत आहे, इम्रान याला आहे आणि शाहीद सोनेल गेलता, सोनीतनी यायला लागला. तर मित्रांनो चालले बघा फायनली. गाडी टायर रेडी आहेत. त्या जंगलमध्ये मंगल आहे सगळीकडं. निघायचं म्हणून बरं पडलेलो तोवरच पाऊस आला. आता बक्कळ उशीर घरात थांबलो. आता तरी पण बारीक चिटकायला लागला आहे, तरी पण जाणार आहे. हाय असंच. आमच्या इथली इंटरनॅशनल रोड बघा कसलं वांड आहेत. ही हेलिकॉप्टर यातून जाते जोरात, काय विषय नाही हेलिकॉप्टरचा. पण ह्याची टायर, नवीन गाडी टायर रेडी आहेत त्यामुळे लय वाईट घसरतात. जोरात जावं तर घसरते एक, आणि दुसरं म्हणजे पायावर राड उडते लई जोरात. कुठल्या मडगाडच्या खाली काय गार्ड नाही दुसरं. बाकी मध्ये तिकडं वरनं चिटके येतात लगेच, सगळ्या पायावरच येतात डायरेक्ट. रोडला तर लागलोय, फक्त दुसऱ्या गाडीचं चिक्कल उडायला नको बरं. ते सध्याचं पावसाचं घसरघसरे दिवस, अर्धकच्चं जे अर्धी निम्मी गाडी चालवतात त्यांचं हातपाय मोडण्याचे दिवस आहेत. हातपाय मोडणं, सोलणं. तर मित्रांनो अजून कोलवाडामध्ये पण आलेलो आहे. गाडीची अवस्था खूप आहे. ती बघा कसं झाल्या. त्या साईडनं तर काय विचारू नका, बाग घाण झाल्या. फायजानला न्यायला आलोय. गाडीची अवस्था बघा कशी झाली. राडे राड. मित्रांनो घेतलो बा फायजानला. आज चाललोय कॉलेजकडं. इम्रान पोचलाय कॉलेजमध्ये आणि साईडला काय अजून कॉल केला नाही. साईड पण रस्त्यात असेल. हो म्हणला सर भेटला. बाकी मग इम्रान बाहेर फोटो काढायला गेलाय आणि त्यासोबत प्रथमेश आणि काय नाव त्याचं, शाहीद आहे काय आणि दुसरा. तर काय कॉलेजमध्ये कामं सगळी आवडली बघा. आज चाललोय घराकडं. ॲडमिशन काम तेवढं चाललं नाही, जे मेन होतं ते तेवढं चाललं. फायजांना सोडतो बघा घरापाशी. आज चाललोय मी डायरेक्ट घराकडं. ॲडमिशनच्या प्रोसेसला नाही म्हटलं तर अजून एक 7-8 दिवस तर निवांत लागणार आहेत. त्यामुळे सरांनी सांगितलं परत फोन केल्यावरती मगच कॉलेज जायचं, तोपर्यंत तो सुट्टी आहे. किती दिवसात आज भारी वाटायला बघा, कारण आज ऊन पडले, पाऊसच नाही आज. तर सकाळी बकळ पडला पण त्यानंतर तर ऊनच पडले. तर येऊन लय उशीर नाही, आणि थोड्या वेळात लगेच अंधावणे त्यांनी पाऊस पडायला चालू होते. घराकडे जाता जाता बँकेत जायचं होतं. बँकेत जरा काम होतं आणि टायमिंग बघा गावात आल्यावर बरोबर किती झाले. 2:16 झाले. आज बरोबर त्यांचं जेवणाच्या टायमिंगमध्ये आलं. आज तर दोन्हीकडचे पण काम झालं नाही. कॉलेजमध्ये पण काय जाऊन उपयोग झाला नाही आणि गावातलं पण काम झालं नाही. असंच चाललोय फिरायला नुसतं सकाळपासून. बाकी सरांना भेटलं ते एक काम झालं सोडा. सरांना भेटायलाच पाहिजे होतं. खरं तर पावसाचा आभार मानलं पाहिजे, कारण जाताना कसं काय असतं ना, येताना तर त्यानं घरापर्यंत येऊपर्यंत काय पाऊस आला नाही. अजून पण ऊनच पडले. समोर पण ढग जरा पांढरे दिसाले, पण काय सांगता येत नाही. पांढरं कधी काळ होतील काय सांगता येत नाही. हे गाईज पावसानं उघडीत दिला म्हणताना गावाकडे निघाला बघा. काम फटाफट गावाकडे चालू हेलिकॉप्टर घेऊन. सगळी घसरगुंडी झाल्या. इकडनं तिकडे नुसतं घसरायचं लागले. जाता जाता संतू त्यांच्याकडनं जायचं म्हटलं, तेवढ्यात पुढचं चक जाम झालतं. थोडक्यात होतं तेवढ्यातच काढलो. आता जाते पुढे. इथनं पुढं काय वाळत सगळं डांबरे लागतं थोड्या वेळात. घरापाशी येऊन एक आयडिया केली. ह्याला ठिबक बांधल्या. ठिबक बांधल्यामुळं असं चिखलाचं ढेपसं पाड लागलं. आता हाय असंच घेऊन जाणार गावाकडं. मेन म्हणजे हेलिकॉप्टर न्यायचं कारण म्हणजे सेंटर बोल्ट आवळायचा आहे, ह्यो लूज झाला आहे. त्यामुळे काय होते, गाडी पुढनं जर उचलली तर हँडल असं होते.
ते मोठ्या मोठे रायडिंग करणारे लोक ती गाडी अशी हँडल डगमगून पडतात का नाही, तसा काहीतरी विषय होते. पुढचं टायर तर बघितलं, पण मागचं टायर बघा कसं अडकले. गावाकडे आलतो बघा सागरबाईपाशी की बघा खुपिया आदमी, खुपिया सागरबाई बसलं कामावरून घराकडे चाललो होतो. हे बघा अमोल काका थंडी वाजले काय, मी गाडीवर बसलेलो. त्या काकानं गाडीची किंमत विचारली, गाडीची किंमत सांगितली 1.45. संत्या म्हणते उतर लगेच. 1.45 गाडी काय कसली गाडी, कुठल्या कंपनीची आहे काय कळत नाही. मित्रांनो सेंटर बोल्ट आवळायसाठी स्वप्नीललाकडे जायचं म्हणलं, पण स्वप्नीलला गॅरेज बंद होतं. म्हणलं आता चाललोय घराकडं हाय असंच. पाऊस पडायला लागला बक्कळ. तर मित्रांनो आलो बघा समजू घरापाशी. गाडीची अवस्था काय बेकार झाला, जरा पाणी मारतो गाडीला. गाडी नवीन केली म्हणून पहिले 4 दिवस चांगली ठेवलेला, आता बघा गाडीची अवस्था. काय बघा लगे मर्दा, ह्याला एक दिवशी हाणायचं आपण. असू दे, थोडा वेळ थांबलेलो संतूपाशी. आता झाला वेळ, आता जाणार आहे घराकडं. आता घराकडे जाताना गाडी अडकू दे, नाहीतर खांद्यावर न्यायला लागू दे, नाहीतर गाडी तिथंच लावून चालत जायला लागू दे घराकडं. आता व्लॉग इथेच एंड करणार आहे आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. अडकणार नाही वाटलं, पण शेवटी अडकलीच.